मुगाच्या डाळीचे वडे आणि मूग डाळीचे डोसे। त्यासाठी लागणारं साहित्य बघून घ्या। तर सर्वात आधी मी डाळ घेतली आहे, मुगाची डाळ, आणि ती मी स्वच्छ पाण्याने धुवून ते 5 ते 6 तासांसाठी भिजत ठेवणार आहे। अशा प्रकारे मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेऊया। मूग डाळ जितका जास्त वेळ भिजत राहील तितके चांगले वडे होणार आणि डोसे देखील। हे बघा, अशा प्रकारे यात थोडंसं पाणी घालून मी आता 5 ते 6 तासांसाठी ठेवून देणार आहे। चला तर मग आता बघू आपली डाळ व्यवस्थित भिजलेली आहे की नाही। आता ही डाळ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे। अगदी त्याची पेस्ट नाही करायची, तर ती थोडीशी भरडच वाटून घ्यायची आहे। आता या मिक्सरमध्ये मी आधी डाळ घालणार आहे, त्यानंतर मिरची, अद्रक घालून पुन्हा त्यावर डाळ घालणार आहे। त्याच्यामुळे आतील ज्या मिरच्या आहेत ना, त्या व्यवस्थित अद्रक आणि मिरच्या व्यवस्थित डाळीसोबत क्रश होतात। आता ही मुगाची डाळ व्यवस्थित बारीक झाली आहे की नाही बघण्यासाठी चमच्याने आपण बघूया, ही भरड आहे की खूप जास्त पेस्ट झालेली आहे। तर नाही, आपली डाळ व्यवस्थित झालेली आहे। आधीची डाळ एका भांड्यामध्ये काढून पुन्हा आपण डाळ वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये। आता ही सर्व डाळ मी एका पातेल्यात काढते आणि मग त्यानंतर आपण याच्यामध्ये काही जे साहित्य आहे ते टाकणार आहोत। आता हे डाळीचं पाणी आहे ते मी माझ्याकडे वरण केलेलं आहे त्यामध्ये घालणार आहे, कारण तुम्हालाही माहिती आहे की मुगाच्या डाळीच्या पाण्यामध्ये खूप सारं प्रोटीन असतं, त्याच्यामुळे ते पेस्ट नको व्हायला म्हणून मी वरणामध्ये घातलेलं आहे। आता यामध्ये मी 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ, नंतर जिरा पावडर आणि थोडं तांदळाचं पीठ घालणार आहे। आता ही कोथिंबीर मी डाळ वाटून झाल्यावर घालते, कारण का मिक्सरमध्ये घातल्यानंतर डाळीला असा काळसरपणा येतो। हे बघा, थोडं हिंग घातलंय मी, अर्धा चमचा, आणि लास्टमध्ये आपण हे किती घट्ट आहे किंवा पातळ आहे त्यानुसार आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत। हे बघा, तांदळाचं पीठ थोडं कमीच घ्या, कारण का तांदळाचं पीठ खूप जास्त घेतल्यावर ओरिजिनल मुगाच्या डाळीची टेस्ट निघून जाते। त्याच्यामुळे तांदळाचं पीठ मी अगदी 1 ते 1.5 चमचाच घेतलेला आहे, तो पण छोटा। चला, आता 15 मिनिटानंतर आपण आपल्याला वडे फ्राय करायला घेऊया। मुगाची भजी देखील म्हणतो आम्ही किंवा मूग वडे देखील म्हणतो। आता आपलं तेल किती तापलं हे चेक करण्यासाठी थोडंसं बॅटर घालून बघूया।
आता तेल आपलं व्यवस्थित गरम झालं आहे, तर आता आपण हे मूग वडे टाकून घेऊया. अशा प्रकारे हे ना खूप जास्त करपवायचे नाही आहेत आणि खूप त्यांना कच्चेही ठेवायचे नाहीत. आधी फास्ट गॅसवर आणि नंतर थोडंसं मंद आचेवर हे मूगवडे करायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे मी दुसऱ्यांदाही टाकलेले आहेत मूगवडे. मूगवड्यांना खूप जास्त तेल पितात, त्याच्यामुळे ना ते टिश्यूमध्ये एक 10 ते 15 मिनटं तुम्ही टिश्यूवर ठेवून द्या, म्हणजे सगळं टिश्यू ते तेल ॲब्झॉर्ब करतं. अशा प्रकारे आपले मूगवडे झालेले आहेत. तर आता आपण हेल्दी स्नॅक्स याच्यापासून कसं बनवायचं ते बघूया. हे बघा, हे असे मूगवडे झालेले आहेत, जे बाहेरून क्रिस्पी आणि आतूनही मऊ असे झालेले आहेत छान. आता एका साहित्यातून 2 पदार्थ कसे बनतात ते बघूया. आता ह्याच मुगाच्या डाळीच्या बॅटरपासून आपल्याला मुगाचे डोसे बनवायचे आहेत, जे की खूप हेल्दी आहेत. लहान मुलं देखील डोसे खात नसतील किंवा मुगाची डाळ खात नसतील, तर त्यांच्यासाठी असे डोसे करून बघा, त्यांना खूप आवडतील. तसेच डाएट कॉन्शियस लोकांसाठी देखील हा एक उत्तम पर्याय आहे. हे मोठ्या माणसांना, लहान मुलांना, सर्वांनाच हे डोसे पण खूप आवडतात. आता मी याच्यामध्ये खूप अर्धापेक्षा पण कमी चमचा तेल घातलेलं आहे, पण ज्यांना तेल अजिबातच नको ते विदाऊट तेलाचेही असे डोसे बनवू शकतात. अशा प्रकारे दोन्ही बाजूनी छानपैकी त्यांना शेकवायचे आहेत. इकडे आता मी दुसरा एक डोसा घातलेला आहे आणि इथे मी जराही तेल वापरलेलं नाही आहे. अशा प्रकारे एकाच साहित्यातून 2 वेगवेगळे पदार्थ कसे बनवता येतील हे तुम्ही बघू शकता. यामध्ये वेळेचीही बचत होते आणि खर्चाचीही बचत होते. तुम्ही असे डोसे आणि मूगवडे करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा आणि प्लीज माझ्या व्हिडिओजला लाईक, शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.